नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जलमंदिर येथे राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जलमंदिर येथे होळी सण विधिवत साजरा करण्यात आला. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डौल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात. हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देखील देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येते.